आता आटपाडीचा राजा बघण्यासाठी आटपाडीला तर चला. ऐकून होते की खूप मोठा गणपती असतो आटपाडीला, तर आज चाललोय बघायला. चला तुम्ही पण. तर किती दिवसानंतर आम्ही आटपाडीला चाललोय गणपती बघण्यासाठी. हाय समोर शाळेला तिकडे गेल्यामुळे ना इकडला संपूर्ण सुटला होता. सुट्टी आहे, चला म्हटलं गणपती बघायला जाऊया, तुम्हालाही दाखवूया. आटपाडीमध्ये पोहोचल्यानंतर आम्ही डायरेक्ट गेलो आमच्या कपड्याच्या दुकानामध्ये. तर आटपाडीची कापड बाजार लाईन जे आहे ना जरा चांगली आहे, छान कपडे मिळतात आणि लहानपणापासून समर्थला मी कपडे तिथूनच घेते. तर त्याला घ्यायच्या होत्या मला डेली यूजसाठी बरमोडा पॅन्टी, त्यासाठीच आम्ही तिथं गेलेलो होतो. आम्ही आटपाडीचा राजा बघायला, तर चला आटपाडीचा राजा बघूया. आटपाडीचा राजा पाहण्यासाठी आम्ही पोहोचलेलो होतो. तर इतकं सुंदर डेकोरेशन केलेलं होतं ना, जसं लग्नामध्ये मोठं स्टेज असतं महल टाईप, तर महल टाईपच गोल्डन कलरचं इतकं सुंदर केलेलं होतं ना, असं वाटत होतं की बघतच राहावं. आणि मी तुमच्यासाठीही छान असा व्हिडिओ शूटच करून आणलेला आहे. तर आम्ही कॉलच करून गेलेलो होतो, राजवीरला कॉल केला होता. तर राजवीरच्या घरी म्हटले की दिवसभर ओपन असते, तुम्ही कधी पण येऊ शकता दर्शनासाठी. तर इतका सुंदर होता ना गणपती, पाहून मन प्रसन्न झालं. आणि या अगोदर ना खरं सांगते, मी इतका मोठा गणपती पहिल्यांदाच पाहिलेला आहे. इतका मोठा गणपती मी जवळून कधीच पाहिला नव्हता. आणि सिद्धिविनायक गणपती म्हणजे पूर्ण जितके गणपती आहेत ना, सगळ्या गणपतीची इथं छान अशी माहिती दिलेली होती. आणि आटपाडीचा राजा तर इतका सुंदर दिसत होता ना, बापरे. आम्ही दुपारच्या वेळेला गेलतो, पण खूप छान असं डेकोरेशन होतं, खूप छान. बघा इथं संध्याकाळी आरतीचं सगळं ताट वगैरे आरत्या सगळं होतं, धूप वगैरे छान असं फुलांचं ताज्या ताज्या डेकोरेशन होतं. आणि राजवीर सांगत होता की समर्थाला ही आटपाडीचा प्रसाद आटपाडीच्या राजाचा पाय आहे ते सोन्याचे आहेत असं मला समर्थ म्हणत होता. त्यानंतर मीही थोडं लक्ष देऊन पाहिलं आणि तुमच्यासाठी व्हिडिओ बनवून आणलेला आहे. तर बघा तुम्ही, खूप सुंदर असं डेकोरेशन. वरदविनायक गणपती म्हणजे कुठे आहे आणि वैशिष्ट्ये, हे सगळं गणपतीची छान अशी इथं माहिती होती. ते तर पूर्ण समर्थच्या पप्पाने आणि मी वाचलो. आणि आटपाडीचा बाजार शनिवारी असतो, त्यामुळं गर्दीही भरपूर होती. जे लोक बाजारला आले ना ते दर्शनासाठी येत होते. आणि बाजार पट्टंगांच्या अंबाबाई मंदिरापाशीच हे आटपाडीचा राजा आहे. हा आहे समर्थचा मित्र राजवीर. त्याने आमचे छान असे फोटो आणि व्हिडिओ या ठिकाणी बनवले. आणि निघते वेळेस एकदा आम्ही परत दर्शन घेतलं आटपाडीच्या राजाचं आणि मगच आम्ही निघणार होतो. 10-15 मिनिट आम्ही तिथं थांबलो. इतकं छान प्रसन्न वाटत होतं. मग दानपेटी पण होती, मग दानपेटीमध्येही मुलांच्या हाताने थोडंसं दान केलं. आणि परत एकदा लाडूनी मोदकाचा प्रसाद घेतला, कारण लाडूला खूप आवडला. खूप छान असे बुंदीचे मोदक होते. येणाऱ्या सगळ्यांसाठी, दर्शन घेणाऱ्यासाठी एक एक मोदक. आणि समर्थाला तर काय, त्याचा फ्रेंड इथं होता, दिदी होती राजवीरची, त्यामुळं खेळायला खूप आवडत होतं. आणि मग आम्ही पण पूर्ण एकदा परत फिरून पाहिला. आणि कॉलेजच्या मुली, छोटे छोटे आटपाडीचा राजा पाहिला. खूप छान गणपती आहे. तुम्ही जर जवळ कुठं असेल तर नक्की पाहिला या.
आटपाडीच्या राजाचं दर्शन झालं छान असं, गर्दी नव्हती अजिबात. सुंदर असं डेकोरेशन आहे, बघू शकता तुम्ही. आटपाडीचा बाजार. गाडी गाडी इकडे ये समोर. काय घ्यायचं अजून? भिजल ना, भिजल का? थांबा मग उतरते. त्याला पाण्यातून उड्या मारायची त्या. नाही अडकत. चल आपल्याला सोडून जातील ते दोन्ही. पळ भागो. बघून चल. अरे तू पाण्यात बुट कशाला भिजवतोय बर? आटपाडीच्या राजा बघून आलो, आता चाललोय मळ्यात आरतीला.